सो गाय स्वागत आहे तुमचं सो गाय स्वागत आहे तुमचं 14 का 13 ब्लॉग मध्ये. तर तुमचं स्वागत आहे, इग्नोर करा त्यांना. तर तुमचं स्वागत आहे, ते बोलत राहतील, आपण आपलं काम करा. तर तुमचं स्वागत आहे 13 ब्लॉग मध्ये. तर आज मी जातो 13 ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. तर मी आज चाललोय पुण्याला ढोलाची पानं आणायला. सगळे पानाची रिंग आहेत ना, ते सगळं म्हणजे जी फाटलेली पानं असतात त्याची रिंगा वेगळ्या करून ते परत करायच्या. परत करून काय होतं दादा? हा, ते जागेवर मग नवीन पानं बनवून भेटतात त्याच रिंगांमध्ये. तर मग ओके, हा असं आहे. मी हेच एक्सपिरियन्स करा तिकडे चाललोय. मला माहित नाही काय असतं ऑफ द म्हणजे जे संस्थापक काम करतात ते काय असतं, म्हणजे सगळं मी दाखवणार आहे या ब्लॉग मध्ये. तर तुम्ही बघा, माझ्यासोबत घेऊन राहा. भेटूया आपण नेक्स्ट पार्ट मध्ये. ओके, सो बाय. सो गाईज, मागच्या टायमाला संडेला एक प्रॅक्टिस झालेली. तर त्याच्यामध्ये दादाचा ढोल आहे ना, दादाने पहिला ढोल फोडला. त्याच्यानंतर मग बागाने बांधलेला ढोल तो फोडला, त्याने फोडला. पान म्हणजे खेचलं गेलं जास्त, तर त्याच्यामध्ये फुटला गेला. राप करून 2 पानं फुटली. कितीचा ढोल होता तो? 35चा ढोल होता, म्हणजे साईज प्रमाणे 35चा ढोल होता तो. हा, ही टाकी पण बघताय तुम्ही, एवढा मोठा ढोल होता. तर त्याची पानं 2दा फुटली, 2 पानं फुटली त्याची. तर आता बघू, तिकडे भेटतीलच ती पानं. भेटली तर ते आणू. तर आता सगळे कड्या काढल्या जात आहेत. हे पण जिवंत राहिलं, पण बाकीचे 2 पानं ती फुटली गेले, त्यांचं निस्त नाबूद झालं. ठीक आहे, तर आता कड्या काढतायत चेतन द बॉय, खाचा द बिल्डर. खाचा बिल्डर, ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट पार्ट मध्ये. ओके, टेम्पो मध्ये डायरेक्ट आता. सो गाईज, इकडे डायमंडची कंपनी आहे. तर डायमंडच्या इकडे आहे ना, आमचं म्हणजे पुण्याला जायचा जो टेम्पो आहे ना, त्या टेम्पोचा आहे ना टायर आहे ना रुतलाय चिखलामध्ये. तर आम्ही तोच काढायला जातोय सिद्धाच्या गाडीवर ना. तर बघू तो का नक्कीच्या लग्नाला 17 विघ्न, पहिलं विघ्न आले. येस, पण काय ना, आम्हाला गणपती बाप्पावरती खूप जास्त विश्वास आहे. येस, आम्ही छोट्या मोठ्या संकटांना कधीच घाबरून जात नाही, कारण आमचं नाव क्षत्रिय आहे. क्षत्रिय. तर आम्ही जातोय तो टेम्पो त्या विघ्नातून बाहेर. आपली अशी पहिली बारी, ही फक्त पहिली बारी आहे. कच करा खूप पडेल नाही खाली आहे. टेम्पो मध्ये पाणी टाकणार, पहिला लेअर तयार करणार. ओके, तर हे अगरबत्ती साईडला कर. सो गाईज, इकडे आहे ना आपण लेअर तयार करणार आहे. म्हणजे इकडे पानं टाकणार, पाण्याच्या ते असतं रिंगा, त्याच्यावरती मग आपण गाड्या टाकणार. मग उश्या विषय एकदम झोपून जाणार आहे. झोप नाही होणार, कारण की टेम्पो उडणार तर त्याच्यामध्ये त्रास होईलच, जास्त भेटणार. ठीक आहे, म्हणजे आता गणपती सीझन आहे, थोडाफार तर सहन करू शकतो ना. नंतर आता आराम करायचा आहे. नंतर कुठे भेटणार? गुढीपाडवा, शिवजयंतीमध्ये अशा ठिकाणी भेटणार. तर ठीक आहे, करू शकतो, थोडा तर सहन करू शकतो माणूस. सो बाय. अचानक मध्ये भयानक गणेश द ताशा बॉय भेटलाय. अरे नाही रे बाबा, तू नाही आ रहा, चल ना. अरे चल ना यार, क्या है? जॉब है. लोकांचे जॉब असतात, हे जॉब आहेत. JOP जॉब. गणाचं अभी ये डालेगा ना, तो फिल्म में व्लॉग में नहीं आएगा भाई. काय खातोय? पावर म्हणजे? अच्छा, काहीच नाही. ठीक आहे. पावर नाही, वो भी पावर ही खा रहा है. पावर पावर ही नहीं आएगा. नाही काय, विमल नाही, पावर खाता येते, म्हणजे चुटकी विटकी असते ना, असा विषय. ठीक आहे. सो गाईज, आम्ही आता तुम्ही बोला. सो गाईज, आम्ही आता तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय.
तर मित्रांनो आम्ही पडलेला असतो. तर मित्रांनो आम्ही घोडा इकडे काय आलो आपण? तर मित्रांनो आम्ही आता निघालोय अजून निघालो नाही, टेम्पो मध्येच थांबलाय त्यासाठी ओंकार इकडे काय आलोय? ए ओंकार, इथे कशाला आलोय? इथे काय आलोय? का बहिणीचं पाणी मेलं? चालू आहे. हा रे ब्लॉग चालू आहे, चल ना. तुला पण पाहिजे ब्लॉग ब्लॉग काय आलं होतं? अरे घर पे कोई नहीं, पप्पा के लिए पप्पा डरते क्या? नहीं पानी भरना पड़ेगा ना 2 दिन. 2 दिन का सारे आप लोग कल आने वाले. अरे कल तो शाम को भरना पड़ेगा ना. दोपहर को इधर आने वाले तभी भी मत लौड़े अभी. मैं सोया है कि पट्टी है इसके लिए अच्छा रखा था. सो गाईज आम्ही आता निघालोय टेम्पो मधून पुण्याला. तर सगळी पानं बिणी या गादीच्या खाली टाकलेत आणि त्याच्यावरच झोपायचा म्हणजे बंदोबस्त केलाय आम्ही. तर झोप तर काय भेटणार नाही, कारण की हायवेवरून जाणार. तुम्ही आता बघताय कॅमेरा केवढा हलतो माझा, तर केवढा हलतो बघितलं का. तर ठीक आहे, तर बघू काय मध्ये शूट करायला भेटलं तर काय खायला वेळेला भेटलं तर मग ठीक आहे, शूट करेन. ओके सो बाय. शिव भी आ जाएगा. खायचं बोललो आणि खायचं आलं. ओंकार ते शेव मस्त नाही पण. ठीक आहे, पत्ताला नाही सांगू की बॅक ऑफ द म्हणजे पत्त्यात जे काम असतात त्यामध्ये ती पण कामं करायची. आज मला एक्सपिरियन्स येणार आहे त्या गोष्टीचा की बॅक ऑफ द पत्ता म्हणजे पथकाच्या मागे जी कामं करतात संस्थापक लोक, तर ती कशी कामं करतात, तर ती भेटतात एक्सपिरियन्स करायला. तर बघूया कशी कामं होतात. आणि पुण्यामध्ये पानांचं म्हणजे जे व्यवसाय असतो चामड्यांच्या पानांचा, तर ते पण मला बघायला भेटेल आणि मी तुम्हाला पण दाखवेन. तर भेटूया आपण नेक्स्ट पार्ट मध्ये. ओके, आता आवाज नाही काय पाहिजे? बोल काय पण, म्हणजे तिकडे कसं असतं सांग लोकांना, मला माहित तर नाही. एक्सपिरियन्स म्हणल्यावर माहित होतो. मी दिसतो त्यामध्ये. अरे फुल दिसतोय. तर मित्रांनो ऋषी जरा जास्त जवळ आहे. तर आज आम्ही चाललोय पुण्याला. म्हणजे ऋषी पहिल्यांदा येतोय. आमचं ते नेहमीच आहे. युजली बरीच पथकं काय करतात, इकडून ऑर्डर देतात व्यापाऱ्यांना आणि ते पानं पाठवतात. पण एक आमचा वेगळा अप्रोच असा आहे त्याच्याकडे बघण्याचा की बोलतात ना की आपण कपडे घ्यायला, आपले कपडे घ्यायला आता अमेझॉन फ्लिपकार्टच्या कल्चरमध्ये पण बराच असा तबका आहे लोकांचा किंवा एक बरीच लोकसंख्या आहे की ते लोक दुकानात जाऊन खरेदी करतात. तर आम्ही त्यातले आहोत. जो ढोल आपण बडवणार आहोत, तो ढोल आपण वाजवणार आहोत, त्याचं पान मी स्वतः निवडून आणतो. तर एक तो वेगळी मजा असते, तर ती करण्यासाठी जातोय. आणि आता आम्ही जे जाणार आहोत व्यापारी, ते तसे म्हणायला जगप्रसिद्ध व्यापारी आहेत. सुनील ज्ञानेश्वर गाडी असं त्यांचं नाव आहे. आणि आता त्यांचा मुलगा सगळं व्यापार सांभाळतो त्यांच्या पुढे. तर त्यांच्याकडे जाणार आहोत. त्यांचं दुकान हे पुण्यात बुधवार पेठेत आहे. बुधवार पेठ तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमुळे लक्षात असेल, पण आज एक बुधवार पेठेची दुसरी बाजू, सांस्कृतिक दृष्ट्या बुधवार पेठेने काय काय जपलंय ते तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. चल भेटूया बुधवार पेठेत. ओके बाय. सो गाईज मला फक्त मी सारखं काय बोलतो की ना, हा एक्सपिरियन्स पहिल्यांदा होतोय मला आणि खूप मजा येते. खूप कमी जण आहेत पण जे आहेत माणसं ती खूप इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहेत ना. इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहेत, मला आवडलं. म्हणजे सगळे आवडतात मला, आवडीचे आहेत. सिद्धार्थ आहे, चेतन परब आहे, चेतन परब नाही सॉरी कोहली आहे, चेतन कोहली मॅन, खांचा द बिल्डर. आणि पुढे पण आहेत थोडासा मॅन. अजून कोण आहे तो ओंकार तर खांच्याची गोष्टी बाईक वाला काय. ओंकार पण आहे. त्याचे सगळेजण आहेत, ते खूप मजा येईल. गवाळी आणि राख्याला मिस होत आहे, पण ठीक आहे, त्यांची तब्येत बरी ना त्यामुळे ते येऊ शकले नाही. ठीक आहे, मधल्या प्रवासात काय दाखवलं ते दाखवू शकतो मी, ते सगळं सांगतो. आणि मुंबई बोलतात रात्रीची, म्हणजे मुंबई कधीच झोपत नाही. आणि खरंच आहे ती गोष्ट, मुंबई कधीच झोपत नाही. आम्ही आता चाललोय पुण्याला, तुम्ही बघताच, तर कधीच झोपत नाही. रविवार असू दे, शनिवार काही असू देवार, ते बघा सगळं बघत असाल तुम्ही. सगळी जण कुठल्या ना कुठल्या आपल्या टेन्शन मध्ये आहे, कुठला ना कुठला प्रवास करतायत, आपल्या डोक्यामध्ये काही टेन्शन चालतंय. हा टेन्शन दूर करण्यासाठी मी हा ब्लॉग चालू केलाय. तर तुम्ही हा ब्लॉग बघत राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. मी संपवत नाही ब्लॉगची, सांगायला नाही करत आहे, फक्त
म्हणजे एक बोलतात ना, एक प्रमोशन करतो माझ्या ब्लॉगचं, माझ्या युट्यूब चॅनलचं फुल प्रमोशन करणार आहे त्यामुळे. ओके, भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. मिलिंद, मी काय बोलतोय की मला आहे ना गावडे आहे ना पकड नाही जरा माहिती नाही. मला आहे ना गावडे सकाळी भेटलेला. बरोबर. तो बोलत काय होता माहिती, त्याला विचारलं म्हणजे की संडेला येणार आहे का तू. संडेला येणार आहे का तू विचारलं मी त्याला. तर तो बोलतो की आहे ना माझं नक्की नाही रे, मी चाललो राख्या बांधायला. तर तू काय बोलशील, गावड्याला निरोप देशील, काय देशील? पाऊस बघा मित्रांनो कसा पाणी येतोय ना. अरे अशी अशी लपटतात. गावडे गेला बोलतो तेल लावत आणि बघा किती मस्त टक्क उडवलं असेल. सावल गेलं रे, गावडे गेला तेल लावत. म्हणजे आपल्याला किती लावलेला आहे. कमिंग बॅक टू द पॉइंट, गावडे बोलला राखी बांधायला, त्या आईला दाताला तार बांधले ते अजून सुटत नाही. राखी कधी बांधायला बाकीच्या टायमाला जात नाही कुठे, राखीच्या टायमाला ही लक्षणं कसली आहे, प्रॅक्टिसला नाही, आळशी पण आहे. बाकी आहे ठीक आहे, बघू. हिशोब घेणार गणपतीमध्ये. आता गणपतीमध्ये तो पण 5 दिवस गावी जाणार आहे. 4 दिवस 5 दिवस. लास्ट टाइम 7व्या दिवशी आला होता डायरेक्ट. 4-5 दिवस तर नाहीये. मग तरी पण त्याची आपण शाळा भरवायची. 7व्या दिवशी असा कसून घेणार ना त्याला, बोललं पाहिजे आई सगळं भरून निघाल डायरेक्ट जीवच काढणार. ठीक आहे काय, ते मिलिंदला काय विचारलं माहितीये, कारण की तो ताशाचा मेन आहे त्यामुळे त्याला विचारलं. डोलवाला असला असता तर मी याला विचारलं असतं. अजून मेन पण आहेत, त्याच्यात उंच मेन आहेत. चेतन वायक्रम आहे. बापरे, तुम्ही त्याला वाचवताना बघायला पाहिजे. म्हणजे आहे ना, आजूबाजूचं चुकतंय बिकतंय काय नाही, मी बादशाह, मी मेन, माझाच उंच माझ होका असा विषय येतो. ठीक आहे, तरी पण माझा चांगला मुलगा. आणि मागच्या संडेला एक तुक्का लागला त्यामुळे जरा तो मेन बनतोय आजकाल. ठीक आहे. काय नाही काय, ते आतमधल्या गोष्टी आहेत त्या, उलटून पुलटून सांगू शकत नाही. ओके, सो भेटे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये. आणि गावडे आणि रुपयासाठी आहे काहीतरी येत नाटकी करत जाऊ नको, कळलं का. आणि तारा ती सांभाळ झाले, तिला 80 वर्ष झाली तारी लाग जंगल गंजला त्या तारी काढते, तारी झाले आतमध्ये गेले तात. ओके, आणि येत जा प्रॅक्टिसला. आणि वैभव तुझ्यासाठी नक्की निरोप काहीच नाही. ओके, तू रडत बस घरी. सो बाय. सो गाइस, तुम्ही बघू शकता की आहे ना, आम्ही आता पेट्रोल भरायसाठी थांबलोय इकडे. तर पेट्रोल भरले की थोडी चाय पिऊन, म्हणजे मी तर चाय पित नाही, मी चाय सोडले, शुगर सोडले. शुगरची कमतरता केली माझ्या शरीरामध्ये, तर मी चाय तर सोडले. तर ही लोक चाय पितील, आणि जर मी बोललो यांना की लेमन टी नाही तर 0 शुगरवाली चाय द्या, तर मग त्यांच्यावर निर्भर आहे की देतील की नाही देतील. ठीक आहे, आपण चाय पिताना भेटूया. आणि सगळे पावर आपली पावर घेत आहेत, ते मी दाखवू शकत नाही काय काय घेत आहेत. ते प्रोटीन आहे त्यांचं, ते त्याप्रमाणे त्यांचं ते प्रोटीन आहे, तर ते घेत आहेत. अजून काय नाही. ठीक आहे, भेटूया चाय पिताना. ओके, सो बाय. सो गाइस, या चाय प्यायला. हा, कोपऱ्यात जाऊया. हे कप्पा पण घेऊन जा ना. फॅमिली फ्रेंडली कंटेंट. येस येस. हॅलो फ्रेंड, चाय पी लो. काय चाय चांगला आहे, खूप दिवसांनी प्यायला तर जरा बरं वाटतंय जरा. हा, गुळाचा चाय त्यामुळे पितो, साखरेचा नाही. तुम्ही बोलाल साखर सोडली आणि हे चांगला आहे चहा. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, बघा धोका आहे चारो तरफ खोर आहे खोर. आपण एक सांगू शकतो, सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही लोक ढोल ताशावाले कसं काय एवढं वाजवताय, तर सांगायचं की चाय इज अ सिक्रेट ऑफ माइंड. येस.
पिया चहा पिया पिया चहा पिया आपली साखर जाळा चाय पिया डायबिटीज वाढवा. दादा बोलते की यार एक हॉरर प्लेस पण आहे माहिती त्याला हॉरर प्लेस असं नाव आहे हा आयशा विला नावाचं. तर तिकडे जायचा प्लॅन असेल तर झाला तर मग होईल. रात्री जाऊ हा रात्रीचं नाही जाणार कारण की जरा जाऊ जाऊ ना हे जाऊ काही विषय नाही भाऊ जाऊ रात्रीचं पण जाऊ. अरे तुम्ही म्हणजे तुम्ही गाडी हे आहे ना सरबत प्यायलात ना कोकम सरबत प्यायलात ना तुम्हाला काय वाटणार नाही ना. तुला काय माहिती आहे? अच्छा कोकम सरबत पिणाऱ्यांना पण जरा म्हणजे वाट लागते त्यांची. पण जाऊया आपण जरा प्लॅन झालाय की ओके आणि भेटूया त्याच हॉरर प्लेस वरती जर प्लॅन झाला तर. ओके सो बाय.